महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्या निवडणुका आता तोंडावरती येऊन ठेपलेल्या आहेत. या ठिकाणी नगरपंचायत आणि नगरपरिषद यांच्यासाठी आचारसंहिता सुरू झालेली आहे. येणारी निवडणूक ही अतिशय महत्त्वाची तर अस्तित्वाची सुद्धा असणार आहे. यामुळे सर्वच पक्षांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. यातच उद्धव ठाकरे यांचा पक्ष गेल्या 3 वर्षापासून संघर्ष करतोय. मात्र या ठिकाणी उद्धव ठाकरे राजकारणातून काही संपत नाही आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये कोणीच राहणार नाही असं म्हणणारे नेते, त्यांच्याच पक्षातील नेते आता मातोश्रीच्या संपर्कात येऊन पक्षप्रवेश देण्याची विनंती करत आहे. अशातच या ठिकाणी महायुतीमध्ये सर्व काही आलबेल आहे. एकीकडे अमित शहा, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांना ज्या पद्धतीने शिवसेना हवी होती ती शिवसेना एकनाथ शिंदेच्या रूपाने त्यांना मिळालेली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा प्रत्येक निर्णय हा अमित शहांना विचारल्याशिवाय होत नाही. सध्या तरी असंच राजकीय चित्र दिसून येत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे खंबीरपणे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये, केंद्रापासून सत्ता असलेल्या भाजपच्या विरोधात उद्धव ठाकरे खंबीरपणे लढत आहेत. आज त्यांच्याकडे जरी नेते मंडळी नसले, सोडून जात असले तरी मात्र कार्यकर्ते आणि इतर पक्षातील नेते पुन्हा एकदा ठाकरेंकडे येताना दिसत आहे. येणारी निवडणूक 2 बंधू एकत्र येऊन लढवत आहेत, त्यामुळे महत्त्वाची आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला प्रत्येक ठिकाणी आपला महापौर बसवायचा असल्यामुळे एकनाथ शिंदेंची गरज तेवढी त्यांना दिसत नाही आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांचं या ठिकाणी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या ठिकाणी त्यांचं अस्तित्व जास्त प्रमाणात नाही आहे. त्यामुळे अजित पवार अगोदरच ह्या ठिकाणी निवडणुकीच्या याच शर्यतीतून मोठ्या शहरामधून बाद आहेत. तर एकनाथ शिंदेंचा पत्ता कट करण्याच्या येत्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंना आज जबरदस्त 3 मोठे झटके बसलेले आहेत. यांचा पक्ष फुटून उद्धव ठाकरेच्या सेनेमध्ये आज शेकडो पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे. कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, बीड, नाशिक या ठिकाणी असंख्य या ठिकाणी सोडचिठ्ठी देऊन उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये आज मातोश्री या ठिकाणी चांगलीच लगबग बघायला मिळालेली आहे. मंडळी या ठिकाणी पक्षप्रवेश करत असताना जवळपास प्रशांत दांडे भाजपचे उपशहराध्यक्ष असतील तर उपशहर अध्यक्ष शिंदेगडाचे असतील, यांनी सोडचिठ्ठी देत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे पक्षप्रवेश केलेला आहे. शिंदेगडात जाऊन या ठिकाणी कार्यकर्त्यांना सगळ्यांनाच न्याय मिळतो असं नाही, जे दाखवलं जातं ते केवळ भासवलं जातं असं या कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी वेगळंच गणित, राजकीय गणित भाजपच्या इशाऱ्यावर चालणारा शिंदेगड झाल्याचं या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी थेट टीकास्त्र सोडलेलं आहे. दुसरीकडे याच मीरा भाईंदरमधील अजित पवार गटाचे इम्रान त्याचबरोबर ती अनेक पक्षप्रवेश या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सेनेमध्ये झालेले आहेत. मंडळी काल मातोश्रीवरती चांगलीच लगबग या ठिकाणी पक्षप्रवेशासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीचं दार हे गजबजलेलं होतं. जी मातोश्री रिकामी होताना दिसत होती ती मातोश्री पुन्हा एकदा ठाकरेंनी भरून काढताना दिसत आहे. येणारी निवडणूक जेवढी सोपी भाजपला वाटते तेवढी तरी सोपी उद्धव ठाकरे जाऊ देणार नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना ही कायम त्याच ठिकाणी आहे. शिवसेनेचा निकाल जरी लांबत असला तरी येणाऱ्यांची संख्या या मातोश्रीच्या पक्षप्रवेशामुळे दिसतंय. या ठिकाणी शिंदेगडाचे उपशहर संघटकसुद्धा यांनीही या पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. शिवबंधन बांधत आपण शिंदेगडाला सोडचिठ्ठी देतोय असं थेट त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. येणारी निवडणूक त्यांना आता उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्हावरती लढवायची आहे आणि खंबीरपणे ठाकरेंची साथ द्यायची आहे. यामुळे आता येणारी निवडणूक कोण बाजी मारेल, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.